दरम्यान या प्रकरणामध्ये कौटुंबिक हिंसाचाराचा निष्कर्ष न्यायालयाने काढलेला नाही असं धनंजय मुंडे यांच्या वकिलानं समोर आणलं आहे। तसंच या संदर्भातील वृत्तांकन जबाबदारीने व्हावं अशी अपेक्षा धनंजय मुंडे यांच्या वकील सायली सावंत यांनी केली आहे। न्यायालयाने कौटुंबिक हिंसाचाराचा निष्कर्ष काढलेला नसून या संदर्भात अचूक वृत्तांकन व्हावं अशी अपेक्षा धनंजय मुंडेंचे वकील करतायत। धनंजय मुंडे यांच्या वकिलांच्या माध्यमातून काय वक्तव्य झालंय ते पाहूयात। करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्यात कौटुंबिक न्यायालयात खटला दाखल करण्यात आला। न्यायालयाने या प्रकरणात कौटुंबिक हिंसाचाराचा कोणताही निष्कर्ष काढलेला नाही। अंतिम देखभालीच्यासाठी रक्कम देणे इतकाच आदेश न्यायालयाकडून देण्यात आलेला आहे। कोणत्याही कथित हिंसाचाराच्या आरोपावर हा आदेश आधारित नाही। धनंजय मुंडे यांनी स्वतः शर्मा सोबत लिव्ह इन मध्ये असल्याची कबुली यापूर्वीच दिली आहे। आदेशाबाबत कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या खोट्या वृत्तांकनापासून दूर राहावं अशी अपेक्षा वकिलांनी व्यक्त केली आहे।